तर मंडळी झालं काय, आमच्या बिल्डिंगमध्ये कोणीतरी गावावरून शेवग्याच्या शेंगा विकायला आणल्या होत्या. 20 रुपयाला अर्धा किलो. मग मी पण घेतल्या. तर चला मग आज शेवग्याची आमटी, कालवण रस्सा भाजी तुम्ही काय म्हणाल ते करूया. कुकरमध्ये पहिल्यांदा तेल घातलं, मोहरी, जिरं, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, लसूण आणि टोमॅटो घालून छान परतून घेतलं, मीठ घालून. नंतर याच्यामध्ये हळद आणि GW खामकर यांचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे. नंतर याच्यामध्ये मी शेवग्याच्या शेंगा घातलेल्या आहेत तुकडे करून. GW खामकर हे ऑर्डर प्रमाणे मसाले तयार करून देतात. तुम्हाला जर कांदा लसूण मसाला पाहिजे असेल तर मी वरती नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून नक्की ऑर्डर करा. याच्यामध्ये नंतर मी तुरीची डाळ घातली, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं, कोथिंबीर घातली भरपूर सारी आणि पाणी घातलेलं आहे. पातेल्यात बनवणार असाल तर गरम पाणी घाला. मी कुकरमध्ये बनवते त्याच्यामुळे थंड पाणीच घातलेलं आहे. झाकण लावून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. 2 शिट्ट्यामध्ये मस्त शेंगा शिजतात. बघू शकता मस्त असं आपलं कालवण आमटी रस्सा भाजी तयार आहे. चला आता पटकन सबस्क्राईब करा. फेसबुक इंस्टाला पण फॉलो करा बरं का.